नमस्कार मित्रांनो. कौटिल्याच्या संदर्भात आपण कौटिल्याची असलेली प्रस्तावना, कौटिल्याचा असलेला जीवन परिचय आणि कौटिल्याबाबत असलेले भ्रष्टाचारासंबंधीचे विचार, परंतु BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी कौटिल्याने मांडलेलं गुड गव्हर्नन्स हे कशा पद्धतीचं असावं हे त्याने सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण आजच्या काळातलं गुड गव्हर्नन्स अर्थातच सुशासन ही काही संकल्पना आजच्या काळातली नाही. तर याला एक खूप मोठा इतिहास गवाह आहे. तर या ठिकाणी कौटिल्याने प्रशासनाच्या संदर्भात असलेली जी काही विचार प्रणाली आहे, त्या विचार प्रणालीला सुशासनामध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचं किंवा ती सुशासन पद्धती प्रशासनामध्ये कशा पद्धतीने आणावायची या संबंधीचे विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, राज्य कोणतंही असू द्या, राज्य कोणतंही असू द्या, तर त्या राज्यामध्ये सत्ता ही निरंकुश आणि निरपेक्ष स्वरूपाची नसावी. निरपेक्ष म्हणजे काय? की आपण काहीही करू तर ते आपल्याला चालेल. आपण काही जरी जनतेच्या विरोधात केलं तरी चालेल, जनतेच्या फेवर मध्ये केलं तरी चालेल. आणि निरपेक्ष शासक हे वास्तविक पाहता अतिशय धोक्याचं असतं. त्यासाठी प्रशासनामध्ये कार्य करत असताना एकच व्यक्ती त्या ठिकाणी एकमुखी पद्धतीनं कार्य करू शकत नाही. तर त्यावर कुणाचं ना कुणाचं तरी नियंत्रण असावं असं चाणक्य अर्थातच विष्णुगुप्त यांनी सांगितलेलं आहे. अर्थातच कौटिल्यानं असं सांगितलेलं आहे. तर जो काही राजा असतो किंवा जे काही शासनकर्ते असतात, त्या शासनकर्त्यावर त्या राजाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. कार्य कशा पद्धतीने करायचं असतं, कशासाठी करायचं असतं? कार्य हे कल्याणकारी स्वरूपाची करावायची असतात. शासन कोणत्याही काळातला असू द्या हो, कौटिल्यकालीन असू द्या, मौर्यकालीन असू द्या, ब्रिटिशकालीन असू द्या, स्वातंत्र्यकालीन असू द्या किंवा आधुनिक काळातलं शासन असू द्या, तर त्या ठिकाणी त्या शासकावर, त्या प्रशासकावर राजाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. नियंत्रण कशासाठी करायचं? की त्यांनी घेतलेले निर्णय समाजाच्या विरोधातली असता कामा नये. म्हणून
या ठिकाणी राजा हा निरंकुश बनू नये आणि एकटाच निर्णय घेऊन आपल्या सारखंच म्हणजे मी म्हणेल तेच राज्य, जसं 16वा रुली म्हणत होता की नाही, आय एम द स्टेट, मी म्हणजे राज्य, त्या प्रकारचं या ठिकाणी होता कामा नये असं मी म्हणत नाही. असं कौटिल्य म्हणत असतं. आणि निर्णय घेत असताना जे कल्याणकारी निर्णय असतात, जे असतात, हे कल्याणकारी निर्णय राजा एकटा घेऊ शकत नाही. जसं आपल्याकडे मंत्री म्हणजेच मुख्यमंत्री हा एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्याला इतर मंत्र्याच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार, त्याचबरोबर प्रशासकीय जे काही व्यक्ती असतात त्या प्रशासकीय व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार त्यांना निर्णय घ्यावे लागतात. ते असं म्हणतात की राजाच्या खुशीमध्ये प्रजाची खुशी नसावी. कौटिल्य काय म्हणतो? राजाच्या खुशीमध्ये प्रजाची खुशी नसावी, तर प्रजेच्या खुशीमध्ये राजाची खुशी असावी. जर प्रजा आनंदी असेल तर राजा सुद्धा खुश असतो. एकच विचार करा की हो, आज आपण खूप मोठ्या या संकट काळातून चाललेले आहोत. सर्वांनी दाढी बिडी करून मस्त चक्क बिक्क होऊन बसलेले आहेत, इकडे तिकडे फिरत आहेत, विदाउट मास्क फिरू लागलेले आहेत. परंतु बिचारा, मी कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घेत नाही, त्या व्यक्तीने अद्यापही त्यांची दाढी कमी केलेली नाही किंवा त्यांनी कटिंग सुद्धा केलेली नाही, त्यांचे केस सुद्धा कमी केलेले नाही, डोक्यावरची केस सुद्धा त्यांनी कमी केलेली नाही. मग राजा कसा असावा? जर प्रजा सुखी असेल, प्रजाला काय पाहिजेच काय प्रजाला? अन्न, वस्त्र, निवारा, या 3 मूलभूत गरजा व्यतिरिक्त जे संकटकालीन जे काही नैसर्गिक संकट येत असतात, त्या नैसर्गिक संकटाला तोंड देणं, प्रजेला आव्हान करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची संहिता उपलब्ध करून देणं, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करणं, हे राजाचं आणि त्याच्या अधीनस्थ असलेल्या मंत्र्यांचं काम आहे. आणि ज्या कल्याणकारी योजना असतात, म्हणजेच अर्थात काय हो, की प्रजेच्या सुखामध्ये राजाचं सुख असणं, हे कौटिल्यानं त्या काळामध्ये सांगितलेलं आहे आणि ते आज तागायत सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे कौटिल्याची किती दूरदृष्टी असेल बघा, तुम्हाला सांगतो मी. आता कल्याणकारी योजना म्हणजे काय? कल्याणकारी योजना ज्या जनतेच्या हितासाठी आवश्यक असतात आणि जनतेच्या हितासाठी असलेल्या कल्याणकारी योजना, जे धोरण असतात, जे नियम असतात, ह्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याच्या नंतर त्या योजना जनतेपर्यंत जाणं हे गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राज्याची कर्तव्य काय आहेत, त्या कर्तव्याच्या संदर्भात ड्युटीज ऑफ किंग्स काय कर्तव्य आहेत? रक्षा करणे. आता रक्षा कशा पद्धतीनं, जे आपले सप्तांग सिद्धांत जे काही आपण शिकलो, त्या सप्तांग सिद्धांतामध्ये
प्रजेचं संरक्षण कशा पद्धतीचं करायचं? प्रजेचं संरक्षण हे कशा पद्धतीनं करायचं? आणि प्रजेचं संरक्षण करत असताना, ह्या रक्षा करत असताना आपल्याकडे एक सप्तांग सिद्धांतामध्ये जे काही माणसाचे अंग आहेत, त्यामध्ये आपण दुर्ग नावाचा एक अवयव आपण पाहिलेलं होतं किंवा अंग आपण पाहिलेलं होतं, किंवा मिलिटरीच्या माध्यमानं, सैनिकाच्या माध्यमानं जनतेचं संरक्षण कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पालन करणं, आणि हे पालन करत असताना त्यांनी दोन प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. हे पालन कशा पद्धतीने करायचं? त्यांनी एकतर वार म्हणजे काय? युद्ध, आणि दुसरं आहे पीस, शांतता. पीस, शांतता. आता वार ह्याच्यामध्ये सगळ्यात घातक स्वरूपाचा आहे. यामध्ये वारमध्ये काय होतं माहितीये का? वारमध्ये वार या घटकाचा किंवा वार या गोष्टीचा जर विचार केला गेला तर आपल्या राष्ट्रातील असलेली संपत्ती संपूर्णतः नाहीशी होऊ शकते, आणि आपल्या असलेली अर्थव्यवस्था ही लयास जात असते. त्यामुळे आपल्या जनतेचं संरक्षण करणं आपल्याला कठीण होऊन बसत असतं. यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा? या ठिकाणी दोन्ही गोष्टीमुळे ह्या पालन करता येतं. वार केल्यामुळे सुद्धा होऊ शकतं, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे पीस, म्हणजे शांततेचं वातावरण, शांततेचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी शांतता असते, ज्या ठिकाणी संपन्नता असते, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, त्या ठिकाणचं असलेलं शहर असेल, गाव असेल, घर असेल किंवा देश असेल, त्या देशातलं असलेलं वातावरण हे चांगल्या पद्धतीचे असतं. म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा शांततेचं धोरण हे स्वीकारलेलं होतं. शांततेचं धोरण स्वीकारलेलं. उग्रवादी दृष्टिकोन या ठिकाणी ठेवायचं नाही. हे कौटिल्याने म्हटलेलं आहे की शांततेच्या वातावरणाचा या ठिकाणी उपयोग करून समाजामध्ये समाजाचं कशा पद्धतीनं पालन करता येईल, समाजाला कसं आपल्या बाजूनं करता येईल, आणि समाजाला शासन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करेल किंवा चांगल्या पद्धतीचं प्रशासन देईल, याकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं असं कौटिल्याने म्हटलेलं आहे. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतरचं की कर लावणे. कर ही सुशासनाच्या संदर्भात सांगतोय बरं का मी तुम्हाला. कर लावणे हा शासनाचा मूलभूत हक्क आहे, आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जोपर्यंत कर आकारला जात नाही तोपर्यंत शासनाच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी काय होत नाही, या ठिकाणी शासनाच्या तिजोरीमध्ये भर पडत नाही. आणि कर असेल, कर जर आपण वसूल करत असू तर कल्याणकारी राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपण सहजपणे पार पाडू शकतो. पण कर लावत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. कर लावत असताना त्याने एक गोष्ट सांगितलेली आहे, कर हे अचानकपणे जनतेवरती जास्तीत जास्त स्वरूपाचं लावता कामा नये. जास्तीत जास्त स्वरूपाचं कर हे लावता कामा नये. आज सुद्धा तसंच आहे. कर हे जास्तीचं लावलं जातं का? कर हे हळूहळू हळूहळू हे वाढविलं जातं. कारण कर हे कशा पद्धतीचं असावं? जनतेस झेपणाऱ्या पद्धतीचं कर असावं. म्हणून यासाठी कर आकारावं, पण हा कर जास्तीचा लावता कामा नये असंही कौटिल्य यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे की
सुशासन निर्माण करण्यासाठी प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कल्याणकारी विचार होणं हे गरजेचं आहे. आणि कल्याणकारी विचारामध्ये जनतेच्या भावनांचा, त्यांच्या विचारांचा, आचार, विचार, भावना, प्रेरणा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि त्यांच्या गरजांचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. नालीची व्यवस्था आहे, दिव्यांची व्यवस्था आहे, पाणीची व्यवस्था आहे, त्याचबरोबर त्यांना अन्नदानाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे उघड्यावरती बसलेले आहेत अशांना निवासस्थानाची गरज आहे. जे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. आणि एकत्र करणं सुद्धा ही प्रशासनाची खरी मोठी जबाबदारी असते. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक नियुक्त केलेले आहेत आणि कौटिल्याच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की पर्यावरणाचं संरक्षण करायचं, कारण पर्यावरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात परिणाम हा समाजावरती होत असतो. आज पर्यावरण धोक्यात गेल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मानव निर्मित आणि नैसर्गिक स्वरूपाच्या ज्या काही संकट आहेत त्या संकटाला आपल्याला सामोरे जावं लागलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एवढंच नव्हे, त्या काळामध्ये त्या माणसाला एवढ्या पद्धतीचं जर सुचलं असेल आणि ती जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण आज तागायत सुद्धा चालू ठेवलेली आहे. आणि पर्यावरणाचं संरक्षण करत असताना अनेक प्रकारे स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये तुम्हाला सांगतो मी, या शासनाने अर्थातच बीजेपीच्या शासनाने, तुम्हाला सांगतो मी त्याच्या अगोदरच्या पण शासनाने स्वच्छ भारत अभियानाची मोहीम काढली. आणि यामध्ये जर हे पूर्वीपासूनच आपण जर केलो असतो तर या प्रकारच्या संकटाला आपल्याला सामोरे जाणं हे काय झालं असतं, हे आपल्याला सामोरे जाण्याची गरज पडली नसती. परंतु पर्यावरणाचं संरक्षण करण्यास, पर्यावरण आपल्याला काय करायचं, आपण या ठिकाणी असलेली जमीन संपली आणि आपण कुठे चाललो, मंगळावर चाललो. आणि मंगळावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा शोध आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठं काहीतरी वस्ती करता येईल का, अशा पद्धतीचा आपण करू. परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी माणूस माणसाला माफ करेल, परंतु पर्यावरण मात्र तुम्हाला केव्हाच या ठिकाणी माफ करणार नाही. तुम्हाला म्हणजेच आम्हाला सुद्धा, तुम्हाला. आपण जर पर्यावरणाचं चांगल्या पद्धतीनं संरक्षण केलं तर पर्यावरण सुद्धा आपल्या पद्धतीचं, कारण पर्यावरणा एवढा जे काही निस्वार्थी जर कोण असेल तर पर्यावरण हा सगळ्यात मोठा निस्वार्थी आहे. त्याचं जर आपण संरक्षण केलं तर ते सुद्धा आपल्या कसल्या करते या ठिकाणी आपलं सुद्धा ते संरक्षण करू शकतात. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं मित्रांनो की प्रशासनामध्ये जर चांगल्या प्रकारची कार्यक्षमता निर्माण करायची असेल आणि प्रशासकीय व्यक्ती आणि प्रशासन चांगल्या पद्धतीने जर चालवायचं असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची, अर्थातच सनदी सेवकाची, अर्थातच ब्युरोक्रॅसीची निवड ही योग्यतेच्या आधारावरती करणं गरजेचं आहे. बघा, जे आपण भरतीमध्ये बघितले की नाही, निवड पद्धतीमध्ये BA सेकंड इयरला, की कर्मचाऱ्याची निवड ही योग्यतेच्या आधारे आणि बढतीच्या आधारे केली जावी. आणि त्यामध्ये आपण भरतीला योग्यतेला काय दिलं गेलं, जास्त महत्व दिलं गेलं.
जास्त योग्यता असलेली व्यक्ती काय असते? हुशार असते. आणि अयोग्य जे व्यक्ती असतात, अयोग्य व्यक्ती जर त्या ठिकाणी निवड केली गेली, त्या ठिकाणी भाईभती जेव्हा जर आणला गेला, तर त्या ठिकाणी जे शासन चांगल्या पद्धतीने चालणार आहे, त्या पद्धतीचं शासन त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीची निवड योग्यतेच्या आधारे जर केली, तर ती व्यक्ती शासन प्रत्येक जनतेसाठी एक वेगळ्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रकारची त्यांची असलेली विचारधारा ही या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याची निवड ही मेरिट बेसवर असावी, अशा प्रकारचं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे की कामाचं वाटप, की कार्याचं वाटप सुद्धा केलं जावं, कार्य विभाजन केलं जावं, कार्याचं वर्गीकरण केलं जावं. एकच कार्य एकाच व्यक्तीला दिल्यानंतर ती व्यक्ती काय होते माहितीये का? चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. महसूल प्रशासनातली असलेली वेगळी कार्य ते वेगळ्या माणसाला देणं, ते वेगळ्या अधिकाऱ्याला देणं, कर आकारण्याच्या संदर्भात वेगळ्या कर्मचाऱ्यांना देणं, त्याचबरोबर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना त्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोणती व्यक्ती निर्माण करावी, त्याला वेगळ्या पद्धतीचं त्यासाठी वर्गीकरण करण्यात यावं. आणि अशा प्रकारचे वर्गीकरण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि वर्गीकरण जर केलं तर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यामध्ये अहमभाव निर्माण होणार नाही. कारण सर्व कार्य मला एकट्यालाच करावं लागणार आहे आणि सर्व सत्ता माझ्या हातामध्ये आहे, त्यामुळे मी जसं करेल त्याच पद्धतीनं सगळं काही चालू शकेल, अशा प्रकारची एक भावना त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून या ठिकाणी कामाचं वर्गीकरण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून प्रशासनामध्ये या दृष्टिकोनाला सुद्धा काय सांगितलेलं आहे? आद्यस्थान हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की प्रशासनात धर्माचा प्रभाव असता कामा नये. प्रशासनामध्ये धर्म असता येऊ नये. का धर्म जर आला तर त्या ठिकाणी प्रशासनामध्ये जी ताठरता राहणार आहे, जी कुशलता राहणार आहे, ही कुशलता त्या ठिकाणी राहू शकणार नाही. आणि धर्माचा जर प्रभाव त्या ठिकाणी पडत असेल, तर त्या ठिकाणी प्रशासकीय व्यक्ती ज्या निपक्षपातीपणे काम करणार आहे, त्या निपक्षपातीपणे ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करू शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला कार्य करण्यासाठी, अशा प्रकारच्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीने कार्य करू द्यायचे असेल, लोकांच्या कल्याणकारी विषयक योजनेची अंमलबजावणी जर करायची असेल, तर त्या प्रशासनामध्ये तुम्हाला सांगतो धर्माचा या ठिकाणी प्रभाव किंवा धर्माचा प्रभाव त्या ठिकाणी असता कामा नये. आणि धर्माचा प्रभाव जर आला तर त्या ठिकाणी काय होते माहितीये का? त्या ठिकाणी एक अनैतिकतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि प्रशासनामध्ये एक विशिष्ट प्रकारची त्यांनी जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत, ते उद्दिष्टे मात्र त्या ठिकाणी निश्चित होणार नाहीत, असंही यांनी या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यासाठी या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची आचारसंहिता सुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. मग आचारसंहिता कशा पद्धतीची असावी? आचारसंहिता याचा अर्थ काय हो? नियमावली. आणि नियमावली हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून आचारसंहितेचा भंग होऊ नये. आणि भंग न होऊ देता जर ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असेल, तर त्या ठिकाणचं असलेलं प्रशासन हे
अतिशय अतिशय गुड गव्हर्नन्स, अर्थातच चांगल्या पद्धतीचं, सुशासनाचं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होऊ शकेल. कारण प्रत्येक गोष्ट नियमानुसार आणि अनुशासनानुसार जर होत असेल, त्या आचारसंहिता जी काय घालून दिलेली आहे, प्रत्येक गोष्ट जे काही आचारसंहितेमध्ये निर्माण करून दिलेल्या आहेत, त्या निर्माण करून दिलेल्या आचारसंहितेनुसार ह्या गोष्टी ह्या काय केलेल्या आहेत, आचारसंहिता ही घालून दिल्यामुळे त्या ठिकाणची असलेली प्रशासकीय व्यवस्था अतिशय प्रभावशाली आणि प्रभावशाली या ठिकाणी दिसून येते, असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की ही अधिकाऱ्याची खरी मोठ्या प्रमाणाची गरज आहे की आचारसंहिता ही त्यांना घालून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना सत्ता आणि अधिकार देणं गरजेचं आहे. मित्रांनो, केवळ अधिकारी अपॉइंटेड कडक ठीक आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे, योग्यतेच्या आधारावरती बुद्धिमान आहे, योग्यतेच्या आधारावर त्याची भरती केलेली आहे, निवड केलेली आहे, सगळं काही केलेलं आहे, पण त्याला अधिकारच दिलेले नाही. जर अधिकार मिळालेले नसतील तर मला एक सांगा, तर अधिकार तर तो काम कसं करणार आहे? तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अधिकार द्या. जर त्या व्यक्तीला तुम्ही अधिकार दिलात, उदाहरणार्थ मी थोडं विषयांतर करतो, विषयांतर म्हणजे विषयाचंच आहे. जर कलेक्टरला कलेक्टरची अपॉइंटेड केलं आणि त्याला फक्त कलेक्टर येऊन बुजगावणं म्हणून त्या ठिकाणी बसविलं, तर आणि त्याला अधिकारच त्याला आपण बहाल केलं नाही, तर ती व्यक्ती कोणत्या आधारावरती काम करणार आहे? कोणत्या आधारावरती जनतेचे जे काही काम आहेत हे काम चांगल्या पद्धतीने करणार आहेत? कोणत्या वेलफेअर असलेल्या योजना ते राबविणार आहेत? कोणत्या धोरणाची अंमलबजावणी ते प्रत्यक्षपणे करणार आहे? त्यामुळे सत्ता आणि अधिकार हे दोन्ही असणं गरजेचं आहे. सत्ता आहे म्हणून अधिकार आहे आणि अधिकार आहे म्हणून सत्ता आहे, असं मॅक्स वेबर यांनी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्यांनी सांगितलेले जे काही आजकालच्या जे काही गोष्टी घडत आहेत, आजकालचे जे काही प्रशासन घडत आहे, आजकालचं जे काही सुशासन आहे, हे सुशासन कौटिल्याने सांगितलेल्या जे काही प्रशासनाच्या संदर्भातल्या असलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीवरती अवलंबून असलेलं दिसून येतं. पण अलीकडच्या सूचनामध्ये तो म्हणजे कागदविरहित प्रशासन, हे ई प्रशासन, ई लर्निंग, ई टीचिंग, हे जे आहे हे वेगळ्या पद्धतीचं आहे. पण त्या काळामध्ये सुद्धा या कौटिल्याला आपलं राज्य जर चांगल्या पद्धतीत जर ठेवायचं असेल, त्या परिस्थितीमध्ये, तर त्यांनी सुद्धा एक त्या ठिकाणी त्या व्यक्तीला एका विशिष्ट प्रकारचं अधिकार सुद्धा देणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरच त्यांनी म्हटलेलं आहे श्रमाचं विभाजन. श्रम विभाजन, आता श्रमाचं विभाजन कोणाकोणाकडे देणं गरजेचं आहे? ह्याला आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं बघा. हे आपण 2-3 ठिकाणी टेलर मध्ये बघितलेलं आहे, फ्यॉल मध्ये बघितलेलं आहे आणि मॅक्स वेबर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. श्रमाचं विभाजन हे वेगवेगळ्या लोकांमध्ये करणं गरजेचं आहे. जसं टेलरनं म्हटलेलं होतं की नाही, काय की 3 प्रकारचे वर्ग आहेत: मालक वर्ग, व्यवस्थापक वर्ग आणि कामगार वर्ग. कामगार वर्ग आणि कामगार वर्गाची काम करायचे. व्यवस्थापकीय म्हणजे नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण, आदेश या प्रकारचे कार्य करायचे आहेत. आणि त्याचबरोबर मालक वर्गाने जे काही आपल्या कारखानदारीमध्ये किंवा प्रशासनामध्ये जे काही काम करणारे व्यक्ती आहेत, त्या संबंधीचे धोरण राबविणे. म्हणजे श्रमाचं डिस्ट्रीब्युशन जर करून दिलं, म्हणजेच या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रशासकीय व्यक्ती आहेत, त्या प्रशासकीय व्यक्तींना त्याच्या श्रमाचं विभाजन जर करून दिलं गेलं, तर ती व्यक्ती आपल्या कार्यामध्ये काय होऊ शकते, निपुण होऊ शकते. आणि निपुण जर झाली तर त्याच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासनाला आणि जनतेला, अर्थातच देशाला
हा त्या ठिकाणी होऊ शकतो, असं कौटिल्य यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थातच ज्याची ज्याची कामं जर आपण त्या ठिकाणी वाटून दिली, तर त्या व्यक्तीला, कारण एकट्याच व्यक्तीला जर आपण सर्वच कार्य जर त्या ठिकाणी दिले गेलं, तर त्या ठिकाणी ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल असं काही सांगता येत नाही. सांगता येत नाही काय म्हणजे काय, तर करू शकत नाही, आणि त्याला त्या ठिकाणी व्यक्ती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं न्याय देईल असं काही सांगता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय व्यक्ती यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. जे सप्तांग सिद्धांत आहेत, त्या सप्तांग सिद्धांतामध्ये स्वामी, अमात्य, दुर्ग, मित्र, हे जे काही 5-7 सप्तांग सिद्धांत आहेत, ह्यांच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? समन्वय असणं गरजेचं आहे. जे की आपण सप्तांग सिद्धांतामध्ये आपण मित्र, त्यानंतर महसुलाच्या संदर्भात असलेला कर, हे त्यांनी सांगितलेले आहे. कोश म्हणायचं त्याला. हे जे सप्तांग सिद्धांत आहेत, ह्या सप्तांग सिद्धांतामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. जर हे एकमेकाच्या समन्वयामध्ये जर असतील, एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर असतील, एकमेकाच्या त्यांच्यावर विश्वासार्हता जर असेल, तर त्या ठिकाणचं असलेलं प्रशासन हे चांगल्या पद्धतीने चालू शकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, दुसरे त्यांनी सांगितलेलं आहे की केव्हाही प्रशासनाचं असलेलं केंद्रीकरण होता कामा नये. कारण केंद्रीकरण झाल्यानंतर राजा किंवा त्या ठिकाणी असलेला प्रशासक काय होऊ शकतो? निरंकुश होऊ शकतो. आणि निरंकुश झाल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या असलेल्या जनतेला योग्य पद्धतीने न्याय मिळेल असं काही सांगता येत नाही. सांगता येत नाही काय म्हणजे काय, मिळू शकत नाही. त्यासाठी सत्तेचं काय करायचं? विकेंद्रीकरण करायचं. सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन. हे बा, सेंट्रलायझेशन पण शासन चलिवता येत नाही असं नाही, पण ते शासन कसं होतं? एकमुखी स्वरूपाचं होतं. एकमुखी, त्याच्याच हातामध्ये सर्व काही सत्ता, त्याच्याच हातामध्ये सगळं काही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. जसं की आपल्या शासन संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो मी, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निर्माण करण्यात आल्या. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात बघितलं गेलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण करून या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था ह्या उभारण्यात ह्या आलेल्या आहेत. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. यासाठी कर्मचाऱ्याला जर आणखीन जर मोटिवेशन करायचं असेल आणि मोटिवेट जर करायचं असेल, तर कौटिल्य पुढे जाऊन म्हणतो की साम, दाम, भेद आणि दंड. साम, दाम, भेद आणि दंड या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. साम म्हणजे काय? त्या पहिल्यांदा त्याला समजून सांगायचं. चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्यानंतर ते जर काम करत असेल आणि चांगलं प्रशासन जर द्यायचं असेल, तर त्या ठिकाणी प्रशासन हे चांगल्या पद्धतीने सगळं, त्यालाही ते मानत नसेल तर त्या व्यक्तीकडून जर चांगल्या पद्धतीनं जर काम करून घ्यायचं असेल, दाम अर्थातच वेतन, चांगल्या पद्धतीचं जर त्याला वेतन जर दिलं, तर ती व्यक्ती काय करू शकते? त्या ठिकाणी काय करू शकते? काम करू शकते. त्यानंतर आहे भेद आणि दंड. भेद, आता भेद म्हणजे काय हो? एखादी प्रशासकीय व्यक्ती आहे, एखादी प्रशासकीय व्यक्ती आणि काम करू लागलेली आहे, परंतु त्या मुख्य प्रशासकीय व्यक्तीच्या किंवा राजाच्या विरोधात त्या ठिकाणी त्या असलेल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी एकत्र येऊ देता कामा नये. त्यामध्ये भेद करत राहायचं, जेणेकरून ती व्यक्ती आपापली कार्य चांगल्या पद्धतीने कराव्यात, आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करावेत. आणि ते जर एकत्रित आले तर त्या प्रशासकीय व्यक्तीवर काय करू शकतात? एक विशिष्ट प्रकारचा दबाव आणून त्या ठिकाणी त्या प्रशासकीय व्यक्तीला, अर्थातच त्या राजावरती दडपण आणून
निर्णय हे घेऊ शकतात. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हेही मानत नसेल तर त्यामध्ये भेद करा, त्यामध्ये म्हणजे त्यांचं भेद करा आणि भेद केल्याच्या नंतर शासन करा आणि काहीच नाही जर झालं तर शेवटी त्यांना दंड द्या. दंड द्या याचा अर्थ असा आहे की त्यांना, तुम्हाला सांगतो मी, सेवेच्या संदर्भात असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या त्या म्हणजे काय भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल किंवा इतर जे काही झालेत असेल. मग ह्यामध्ये काय तुम्हाला सांगतो मी, हे साम दाम भेद आणि दंड हे जे काही करणारे मोटिवेशन करणारे आहेत, पण हे पॉझिटिव्हली मोटिवेशन करणारे कोणते हे आहेत घटक, साम आणि दाम, आणि भेद आणि दंड हे निगेटिव्हली आहेत. म्हणजे या दोन्ही पद्धतीने काय करता येतात आपल्याला या ठिकाणी ज्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला मोटिवेशन हे करता येतं. म्हणून सप्तांग सिद्धांतामध्ये हा एक अतिशय सुंदर पद्धतीचा सुशासनाच्या संदर्भात विचार त्यांनी सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे मी तुम्हाला सांगितलं ती की जे सप्तांग सिद्धांत आहेत त्या सप्तांग सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी सप्तांग सिद्धांत जे आहे त्या सप्तांग सिद्धांतामध्ये आणि समन्वय असणं गरजेचं आहे. आणि जर समन्वय जर असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते कार्य करू शकेल. म्हणून प्रशासनाच्या संदर्भात कौटिल्य यांनी जे काही, हे ऍक्च्युली तुम्हाला सांगतो मी, कौटिल्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये मी ज्यावेळेस चाळलं त्यावेळेस ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत की सुशासनाच्या संदर्भात असलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुशासनाच्या संदर्भाने ते हिंदी पुस्तकामधून मी काढलेलं आहे. आणि हे आपल्याला सिलेबसला ठेवलेलं असल्यामुळे या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की मी जे काही कौटिल्याची सांगितलेली जे काही सुशासन पद्धती आहे ही सुशासन पद्धती आपल्याला आवडलेली असावी. म्हणून इथे आपण कौटिल्याचा सुशासनासंबंधीचा दृष्टिकोन, भ्रष्टाचारासंबंधीचा दृष्टिकोन, त्याचबरोबर BA प्रथम वर्षाला असलेला सप्तांग सिद्धांत याचा सुद्धा आपण कौटिल्याच्या संदर्भात असलेली जी काही वेगवेगळी त्यांची विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा सुद्धा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. म्हणून आपल्या येत्या भविष्य काळामध्ये BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना हे अतिशय लाभदायक ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. शुभ दीपावली, शुभ दीपावली, शुभ दीपावली.